नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी रक्ताभिसरण संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत, जी आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण प्रणाली आहे। रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय? आपल्या संपूर्ण शरीरात रक्त कसे फिरते आणि त्याचे कार्य काय आहे हे आपण पाहणार आहोत। या प्रक्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात। हे एक असे चक्र आहे जे आपल्या जीवनशक्तीचा आधार आहे। रक्ताभिसरण संस्थेमुळे शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात। त्याचबरोबर अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात। या संस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले हृदय। हृदय आपल्या छातीच्या मध्यभागी किंचित डावीकडे स्थित असते। हे हृदय एक स्नायूंचे बनलेले पंप आहे, जे नियमितपणे आकुंचन आणि प्रसरण पावत असते। हेच हृदयाचे ठोके असतात। हृदयात 4 कप्पे चेंबर्स असतात। वरचे अलिंद एट्रिया आणि खालचे निलय वेंट्रिकल्स। अलिंद रक्त स्वीकारतात तर निलय ते शरीरात पंप करतात। हृदय 1 मिनिटात साधारणपणे 70 ते 80 वेळा धडकते आणि दर धडक्यागणिक रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवते। रक्तवाहिन्या म्हणजे रक्त वाहून नेणारे नळ्यांचे जाळे। या रक्तवाहिन्या हृदयापासून रक्त शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवतात। या जाळ्यात 3 मुख्य प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात: धमण्या आर्टरीज, शिरा वेन्स आणि केशिका कॅपिलरीज। धमण्या ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापासून दूर शरीराकडे नेतात, तर शिरा अशुद्ध रक्त हृदयाकडे परत आणतात। आता आपण रक्ताच्या आत एक सूक्ष्म दृष्टिक्षेप टाकूया। रक्त अनेक महत्त्वाच्या घटकांनी बनलेले आहे। या सूक्ष्म रक्तवाहिनीत कॅपिलरी लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स कसे फिरतात ते पहा। लाल रक्तपेशी शरीरातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात। त्यांच्यामुळेच रक्ताला लाल रंग येतो। पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीराचे सैनिक आहेत। त्या रोगजंतूंशी लढून आपले संरक्षण करतात। आणि हे आहेत प्लेटलेट्स। रक्तस्राव झाल्यास हे प्लेटलेट्स रक्त गोठवून जखम भरून काढण्यास मदत करतात। तर आपण पाहिले की हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त या तिन्ही घटकांमुळे आपली रक्ताभिसरण संस्था अविरतपणे कार्यरत राहते। हृदय पंप करते, रक्तवाहिन्या मार्ग देतात आणि रक्त शरीराच्या गरजा पूर्ण करते। ही एक अद्भुत यंत्रणा आहे। या महत्त्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या रक्ताभिसरण संस्थेला निरोगी ठेवा।